करू नका. ज्यांनी ज्यांनी आगोरी पूजा केल्या किंवा तिथे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पूजा केल्याच्या चर्चा त्यांच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं ना. यात नवीन काय, यात राजकारण आहे का? ही अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरुद्ध जो कायदा आहे त्या कायद्याचा वापर तुम्ही कधी करणार? सामान्य माणसावरच करणार, आदिवासी समाजावर करणार, पारधी समाजावर करणार? हे तुमचे मंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, पक्षाचे अध्यक्ष, तुमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष, नाव काय? बरं का, हे सगळे तुमच्या मित्रपक्ष जे आहेत, सत्तेचे अध्यक्ष, त्या प्रांताध्यक्ष आहेत, हे सगळे त्यांचे भक्त आहेत. तुम्ही त्यांच्यावरती त्यांचे कान उपटा, निदान कान तरी उपटा मुख्यमंत्री म्हणून. सीएम म्हणतात की फक्त फोटोवरून विरोधकांनी राजकारण करून हे समाजसोबतचे फोटो आहेत आणि बाकीचे पुरावे त्यांच्याकडे आहेत असं ते मी म्हणतात. आता काय बोललो वेगळं? कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर त्यांना काही भूमिका आमची मांडणार नाही. असे कोणी कोणाबरोबर फोटो काढतात. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला अशा बुवाबाजीचा नाद आहे मतांसाठी. हे मात्र तेवढंच खरं. त्यांच्या दृष्टीनं हेच हिंदुत्व आहे. जे मगाशी म्हणालो की वारकरी संप्रदाय, अनेक संप्रदाय जे आहेत ते आतापर्यंत राजकीय याच्या रिंगणामध्ये नव्हते, त्यांना सुद्धा राजकारणात आणण्याचं काम वारकरी संप्रदायाला भारतीय जनता पक्षाने किंवा संघाने केलं. हे आतापर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक गोष्टीत आध्यात्मिक विषयात सुद्धा राजकारण आणण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराच्या काही शाखांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते. अशा प्रकारचे बुवा महाराज वगैरे वगैरे जे आहेत गंडेदोरेवाले, हेच त्यांचं हिंदुत्व आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील पूजा केल्या गेल्या राजकीय नेत्यांकडनं. याच्यावरती झालं बोलून माझा नाही. बोला. सर, काल खासदार